नमस्कार. आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर मनवा दिवेकर जोशी, ज्यांनी आयसर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे येथून PhD केले आहे. त्याआधी त्यांनी पुणे येथून मायक्रोबायोलॉजी विषयात BSc पूर्ण केले व जर्मनी येथून बायोकेमिस्ट्री अँड मॉलिक्युलर बायोलॉजी या विषयात MSc पदवी संपादन केली. डॉक्टर मनवा सध्या आयसर पुणे येथे सिनियर टीचिंग असोसिएट या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे 7 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत, ज्यातून त्यांनी केलेल्या संशोधन कार्याचा विशेषतः डायबिटीजबद्दलच्या संशोधनाचा प्रत्यय येतो. त्यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव थोडक्यात बघूया. इनोव्हेटिव्ह पेडॅगॉजीज व यासारख्या अनेक विषयांवर पदवी शिक्षकांना प्रशिक्षण, जीवशास्त्र विषय कसा शिकवावा यावर शिक्षकांना प्रशिक्षण, जीवशास्त्र विषयाचे अध्यापन या व्यतिरिक्त त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे बघूया. त्या मेकशिफ्ट एज्युकेशन डिझाईन सेंटरने आयोजित केलेल्या नेक्स्ट एज्युथॉनमध्ये फायनलिस्ट ठरल्या. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने आयोजित केलेल्या माध्यमिक शिक्षकांसाठी जीवशास्त्राचे प्रशिक्षण. आज डॉक्टर मनवा आपल्याला जीवशास्त्रातील शिक्षण, कारकिर्दीच्या विविध संधी, या क्षेत्रात येण्याचे फायदे व तोटे आणि या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी लागणारी कौशल्ये या विषयांवर मार्गदर्शन करतील. चला तर मग बोलूया डॉक्टर मनवा दिवेकर जोशी यांच्याशी. नमस्कार, माझं नाव डॉक्टर मनवा दिवेकर. मी आयसर पुणे या संस्थेत काम करते. माझी PhD मी आयसर पुणेमधूनच केली आणि PhDच्या काळात मी डायबिटीसवरती संशोधन केलं. सध्या मी लाईफ सायन्सेस आणि बायोलॉजी एज्युकेशनमध्ये काम करते. मला बायोलॉजी शिकायला आणि शिकवायला खूप आवडतं आणि मी आपल्याशी बायोलॉजीमधल्या करिअर्सविषयी बोलू इच्छिते. बायोलॉजीमध्ये खूप वेगळी करिअर्स शक्य आहेत. मेडिसिन हे सगळ्यांना माहितीच असतं, पण मेडिसिनच्या व्यतिरिक्त बायोलॉजीमध्ये आपण शास्त्रज्ञ बनू शकतो, बायोलॉजिकल एखाद्या विषयावर अभ्यास करू शकतो, आपण फार्मासिस्ट बनू शकतो, आपण बायोलॉजी शिकवू शकतो शाळेतल्या मुलांना, कॉलेजातल्या मुलांना, किंवा बायोलॉजी रिसर्च कसा करावा हेही शिकवू शकतो. आपण एखाद्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतो किंवा फार्मासिस्ट होऊ शकतो आणि त्या व्यतिरिक्त फॉरेन्सिक सायन्सेसमध्येही आपण जाऊ शकतो. जीवशास्त्रात 3 अभिजात शाखा आहेत: वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र. गेले काही वर्ष कॉलेजेसमध्ये ह्या 3 शाखा शिकवल्या जातात. पण आत्ताच्या काळात म्हणजे गेल्या 5 ते 10 वर्षात नवीन शाखा निर्माण झालेल्या आहेत. ह्या नवीन शाखा आणि त्यांच्या उपशाखा अशा पद्धतीच्या आहेत: फॉरेन्सिक सायन्सेस, मरीन बायोलॉजी, ओशनोग्राफी, डेअरी इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री, फार्मसी, अशा वेगवेगळ्या उपशाखा तयार झालेल्या आहेत. ह्या पण आपण शिकू शकतो किंवा शिकवू शकतो आणि ही पण बायोलॉजीमधली खूप चांगली करिअर्स होऊ शकतात. 10वी नंतर बायोलॉजी जर शिकायचं असेल तर आपल्याला PCB ग्रुप म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे एकत्र घ्यावंच लागतं. त्याऐवजी आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सही घेऊ शकतो किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी असं घेऊ शकतो. म्हणजे बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्समध्ये ऑप्शन्स आहेत. जर आपण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी चूज केलं तर मॅथमॅटिक्सच्या ऐवजी आपण जॉग्रफी चूज करू शकतो किंवा एखादी वेगळी भाषा चूज करू शकतो. पण माझ्या मते फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी बरोबर मॅथ्स शिकणं हे तितकंच गरजेचं आहे जितकं बायोलॉजी शिकणं गरजेचं आहे. कुठल्याच क्षेत्रात एक सक्सेसफुल करिअर करण्यासाठी मॅथमॅटिक्सची जोड ही खूप महत्त्वाची असते. 12वी नंतर आपण काय करू शकतो तर आता आपल्या नव्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीद्वारा अशी एक सोय निर्माण झाली आहे की आपण आपल्याला हवे ते विषय एकत्र शिकू शकतो. म्हणजे कंपल्सरी कॉम्बिनेशन्स अशी काही नाही आहेत. जर मला वाटलं मला बायोलॉजी शिकायचं आहे आणि त्याबरोबर फिजिक्सही शिकायचं आहे तर मी माझं मेजर बायोलॉजी घेऊ शकते आणि थोडंसं बरोबर 1-2 फिजिक्सचे इलेक्टिव्स घेऊ शकते. ह्यांनी काय एक ऑप्शन निर्माण होतो की मी बायोफिजिक्समध्येही काहीतरी पुढे करिअर करायचा विचार करू शकते. हा ॲडव्हान्टेज आहे आपल्या नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा. जीवशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी बॅचलर्स म्हणजे BSc आणि त्यानंतर मास्टर्स म्हणजे MSc किंवा त्याच्यानंतर PhD म्हणजे डॉक्टरेट इन फिलॉसॉफी अशा डिग्रीज आपल्याला मिळवता येतात. किंवा जर फार्मसीचा विचार करायचा झाला तर B.Pharm आणि M.Pharm. मास्टर्स डिग्रीनंतर म्हणजे MSc किंवा M.Pharm नंतर आपण कामाला लागायचा विचार करू शकतो किंवा त्यानंतर आपल्याला संशोधन करायचं असेल तर आपण पुढे PhDचा विचार करू शकतो. आता ह्या सगळ्या वेगवेगळ्या डिग्रीज खूप वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये उपलब्ध असतात. IISc, IISER, IIT अशा ह्या भारतातल्या
नावाजलेल्या संस्था आहेत जिथे आपण ह्या डिग्रीज घेऊ शकतो. IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आयसर म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, IISc ही खूपच जुनी आणि खूप नावाजलेली इन्स्टिट्यूट आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, जी बँगलोरमध्ये आहे, जिथे आपण ह्या सगळ्या डिग्रीज घेऊ शकतो. या सगळ्या इन्स्टिट्यूट्सच्या आपापल्या प्रवेश परीक्षा आहेत. ह्या सगळ्या परीक्षांचा सिलेबस मात्र 11वी आणि 12वीचा NCERTचा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी चारही विषयांवरती आधारित असा असतो. सो जरी आपण म्हणत असलो की आपल्याला बायोलॉजी शिकायचं आहे, तरी थोडंफार का होईना मॅथ्सचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ह्या इन्स्टिट्यूट्समधले हे जे कोर्सेस आहेत त्यांचं फी स्ट्रक्चर खूप व्हेरिएबल आहे. म्हणजे प्रत्येक इन्स्टिट्यूट कशी फी ठरवतं, किती फी असते, हे थोडं वेगळं आहे. सर्वसाधारण बघायला झालं तर बेसिक रिसर्च किंवा बेसिक सायन्सेस BScमध्ये फीज ह्या इंजिनिअरिंगपेक्षा कमी असतात, मेडिसिनपेक्षाही कमीच असतात. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप्सही अवेलेबल असतात, ज्या केंद्र सरकारच्या असतात किंवा राज्य सरकारच्या सुद्धा असतात. बॅचलर्स आणि मास्टर्स व्यतिरिक्त बरेच छोटे कोर्सेस अवेलेबल असतात जीवशास्त्रात, जसे की डिप्लोमा इन फूड टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन डेअरी सायन्सेस किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निक्स. हे कोर्सेस केल्यानंतर आपण टेक्निशियन म्हणून काम करू शकतो इंडस्ट्रीजमध्ये किंवा कुठल्या प्रयोगशाळांमध्ये. या व्यतिरिक्त स्वयं आणि NPTEL ह्या ऑनलाईन पोर्टल्सवरतीही वेगवेगळे छोटे कोर्सेस असतात. हे कोर्सेस सहसा बायोलॉजी रिलेटेड डेटा सायन्स किंवा स्टॅटिस्टिक्स या संदर्भात असतात. हे कोर्सेस करून आपल्याला इंडस्ट्रीमध्येही जाता येतं किंवा आपल्याला पुढे शिकवताही येतं. जीवशास्त्रामध्ये सक्सेसफुल करिअर करायसाठी किंवा एक चांगला संशोधक होण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, सातत्य आणि चिकाटी. आपल्याला जीवशास्त्रात बरेचदा असे प्रयोग करावे लागतात जे 3 वेळा किंवा 6 वेळा तीच गोष्ट परत करावी लागते. तर ती सातत्याने आणि चांगल्या पद्धतीने प्रत्येक वेळेला झाली पाहिजे. यासाठी आपल्याला कन्सिस्टन्सी आणि परसिस्टन्स या दोन्ही गोष्टींचा, म्हणजेच सातत्य आणि चिकाटी या दोन्ही गोष्टींचा खूप उपयोग होतो. ह्याचबरोबर आपल्याला थोडीशी मल्टीटास्किंगचीही सवय असली पाहिजे, म्हणजे आपला स्वतःचाच वेळ वाया जात नाही आणि आपण एकूणात जास्ती चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. हे झालं जीवशास्त्रातलं संशोधक होण्याकरता. आपल्याला जीवशास्त्राशी संबंधित एखाद्या इंडस्ट्रीत जायचं असेल किंवा एखाद्या कंपनीसाठी काम करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याकडे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे संवाद कौशल्य. आपलं संवाद कौशल्य हे खूप चांगलं असलं पाहिजे. आपल्याला छोट्या अगर मोठ्या टीममध्ये काम करता आलं पाहिजे आणि वेळ पडली की आपल्याला नेतृत्वही करता आलं पाहिजे. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत बायोलॉजीमधल्या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी. आणि आपल्याला जर जीवशास्त्र शिकवायचं असेल तर त्यासाठीही आपल्याला संवाद कौशल्य आलं पाहिजे. आणि जो पहिल्या भागात महत्त्वाचा मुद्दा होता, संशोधनात जो महत्त्वाचा मुद्दा होता, तोच शिक्षक म्हणून खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पेशन्स. आपल्याला आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांच्या कलेनी गोष्टी घ्याव्या लागतात. सो संवाद कौशल्याबरोबर पेशन्सही तितकाच महत्त्वाचा आहे. जीवशास्त्र ह्या क्षेत्रात वेगळी करिअर्स पॉसिबल आहेत, वेगळी करिअर्स शक्य आहेत. पहिलं म्हणजे आपण एक संशोधक बनू शकतो. एखादा संशोधक वेगवेगळ्या समस्या ज्या आत्तापर्यंत सोडवलेल्या नाही आहेत किंवा वेगवेगळे प्रश्न ज्यांची आपल्याकडे उत्तरं नाही आहेत, हे सोडवायचा प्रयत्न करतो. जीवशास्त्रज्ञ पण हेच करतो. हे प्रश्न वनस्पतीशास्त्रातले असू शकतात, प्राणीशास्त्रातले असू शकतात किंवा सूक्ष्मजीवशास्त्रातलेही असू शकतात. आपण गेल्या 3 वर्षात पाहिलेलं आहे की आपण ह्या पॅन्डेमिकमधनं बाहेर येऊ शकलो आहे, कारण वेगळ्या क्षेत्रातले शास्त्रज्ञ एकत्र काम करत होते. बायोलॉजी, केमिस्ट्री, मेडिसिन हे सगळे लोक एकत्र काम करत होते आणि बरोबरच गव्हर्नमेंटशी बोलत होते. त्यामुळे नवीन पॉलिसीज पटापट आल्या आणि एक नवीन लस पण तयार झाली. त्यामुळे आपण ह्या पॅन्डेमिकमधनं बाहेर येऊ शकलो. ह्या सगळ्यात जीवशास्त्रज्ञांचा महत्त्वाचा वाटा होता. त्याशिवाय ही प्रोसेस इतकी पटापट झाली नसती. जीवशास्त्र संशोधक ही पहिली रिसर्च अपॉर्च्युनिटी आहे या क्षेत्रात. त्या व्यतिरिक्त आपण टेक्निशियन होऊ शकतो. वेगळे शॉर्ट कोर्सेस करून, वेगळे डिप्लोमा कोर्सेस करून आपण वेगळी स्पेशलाइज्ड इन्स्ट्रुमेंट्स कशी चालवायची हे शिकू शकतो. ही इन्स्ट्रुमेंट्स वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये वापरली जातात आणि आपण त्याचे टेक्निशियन बनू शकतो. ह्या व्यतिरिक्त तिसरा मुद्दा, आपण एक इंडस्ट्री तयार करू शकतो किंवा आपण इंडस्ट्री चालू करू शकतो. कुठली इंडस्ट्री? तर बायोटेक्नॉलॉजीची इंडस्ट्री. बायोटेक्नॉलॉजीची इंडस्ट्री हे कुठलं तरी
जीवशास्त्रातनं तयार झालेलं प्रॉडक्ट तयार करतं. ते फूड प्रॉडक्ट असू शकतं किंवा ते थेरप्युटिक प्रॉडक्ट असू शकतं, ज्याच्यासाठी भारत व भारताच्या बाहेर खूप बाजार आहे. गेल्या 10 वर्षात बायोलॉजी रिसर्चमध्ये खूप फरक पडलेला आहे. मुख्य जीवशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी जे तंत्रज्ञान आता अवेलेबल आहे, जे मायक्रोस्कोप्स आता अवेलेबल आहेत, ते 10 वर्षांपूर्वी नव्हते. 10 वर्षांपूर्वी कदाचित आपल्याला एक पेशीच्या आतलं काय चालू आहे ते बघता यायचं. आता आपल्याला एका पेशीच्या आतल्या मॉलिक्युल्सच्या आतही काय चाललं आहे ते कदाचित बघता येतं. त्यामुळे खूप नवे प्रश्न आपल्याला सोडवता येतात, ज्यासाठी आपल्याला नवी सोल्युशन्स पण देता येतात. त्याचबरोबर गेल्या 3 वर्षात करोनाच्या काळात डेटा आणि इन्फॉर्मेशनचं महत्त्व सगळ्यांनाच कळलेलं आहे. तसंच ते बायोलॉजीतही झालेलं आहे. बायोलॉजीतसुद्धा डेटा आणि इन्फॉर्मेशनचं महत्त्व लोकांना कळलेलं आहे आणि त्यातूनच बायो इन्फॉर्मेटिक्स किंवा बायोक्युरेशन हे 2 नवीन फील्ड्स निर्माण झालेत, ज्याच्यातही आपण आता करिअर करायचा विचार करू शकतो. जीवशास्त्राचा अभ्यास जर भारताबाहेर करायचा असेल तर मुख्य 4-5 देश आहेत, जिथे खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण आणि खूप चांगल्या प्रकारचं कामही उपलब्ध असतं. पहिले म्हणजे US म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, दुसरं म्हणजे युनायटेड किंगडम, तिसरं म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि चौथं म्हणजे जर्मनी, फ्रान्स, स्वीडन किंवा युरोपातले इतर देश. युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम म्हणजेच US आणि UK आणि ऑस्ट्रेलियामध्ये एक मोठा ॲडव्हान्टेज असतो की ह्या तिन्ही ठिकाणी सगळे कोर्सेस इंग्रजीतून शिकवले जातात. युरोपातल्या इतर काही देशात सगळे कोर्सेस जरी म्हणतात की इंग्रजीत शिकवले जातील, काही वेळेला काही इन्स्ट्रक्टर्सना इंग्रजी येत नाही. तो थोडा आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा तिथली भाषा आपल्याला शिकावी लागेल. पण ह्या सगळ्या ठिकाणी बायोलॉजीचे वेगळ्या फील्ड्सचे BSc किंवा MScचे चांगले कोर्सेस आहेत आणि ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये इंडस्ट्रीबरोबरचं कोलॅबोरेशन पण खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे आपण कोर्स करता आपला एखादा प्रोजेक्ट खरंच एखाद्या इंडस्ट्रीत जाऊन करू शकतो किंवा आपला कोर्स संपल्यानंतर लगेच ज्या वर्क अपॉर्च्युनिटीज आहेत त्या आपल्याला जवळच दिसतील आणि त्यांचा उपयोगही करून घेता येईल. US मधल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज जसं की स्टॅनफर्ड, हार्वर्ड किंवा ड्यूक युनिव्हर्सिटी ह्या सगळ्या ठिकाणी बायोलॉजी रिलेटेड किंवा बायोमेडिकल सायन्सेस रिलेटेड वेगळे कोर्सेस आहेत, जे BSc लेवलचे आहेत किंवा MSc लेवलचे आहेत किंवा या युनिव्हर्सिटीजमध्ये PhD करायलाही तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीजच्या जवळच इंडस्ट्रीज आहेत आणि युनिव्हर्सिटी आणि इंडस्ट्री कोलॅबोरेशन पण खूप चांगलं असल्याकारणाने आपल्याला शिक्षणानंतर किंवा शिक्षणाबरोबरच इंडस्ट्रीमध्ये काम करायचा आपण विचार करू शकतो. जीवशास्त्र क्षेत्रात करिअर्स करताना खूप अडथळे येऊ शकतात. जर तुम्ही बायोलॉजी रिसर्चचा विचार करताय किंवा संशोधनाचा विचार करताय तर अडथळे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही ज्या प्राण्यावर काम करताय तो प्राणी ग्रोथ होत नाही आहे किंवा तो प्राणी वाढतच नाही आहे, इथपासून ते तुम्हाला संशोधन करायला लागणारी रसायने ती नाही आहेत अवेलेबल इथपर्यंत, किंवा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम, तुम्हाला तुमचं संशोधन करायला लागणारा पैसा हा अवेलेबल होत नाही आहे. हे खूप वेगळे प्रॉब्लेम्स किंवा चॅलेंजेस असू शकतात. पण हे अडथळे किंवा हे प्रॉब्लेम्स सोडवायला बरेच कोलॅबोरेटर्स पण असतात. आपण एकटे नसतो या फील्डमध्ये. आपण एका इन्स्टिट्यूटचा भाग असतो. त्या इन्स्टिट्यूटमध्ये एक नेटवर्क तयार असतं की जे आपल्याला हे प्रॉब्लेम सोडवायला मदत करेल. कारण हे प्रॉब्लेम्स आपल्याला एकट्याला नसतात, आपल्यासारख्याच इतर संशोधकांनाही असतात. आता फायदे आणि तोटे बघायला गेलं बायोलॉजीमधल्या रिसर्चचं किंवा करिअरचं, तर मी आधी तोट्यापासून सुरुवात करते. एक महत्त्वाचा तोटा जो बायोलॉजी आणि इतर संशोधन क्षेत्रातला आहे की ह्या फील्डमधले पगार थोडेसे कमी असतात ॲज कम्पेअर्ड टू इंजिनिअरिंग किंवा इंडस्ट्रीमधले. पण हे काम करून मिळणारा जो आनंद आहे तो खूप जास्ती आहे. आणि आता इतकी वेगळी क्षेत्र निर्माण झाली आहेत की आपल्याला आपल्या आवडीचं काम करायला मिळतंय, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे बायोलॉजी रिसर्चमधला किंवा बायोलॉजी करिअरमधला. बायोलॉजी क्षेत्रात AIचा वापर हळूहळू वाढत चाललेला आहे. सध्या तरी शिक्षक आणि विद्यार्थी हे सगळ्यात जास्ती AIचा वापर करतात. शिक्षक एखादी
एखादी कॉन्सेप्ट किंवा एखादा मुद्दा मुलांपर्यंत कशा पद्धतीने चांगला पोहोचवता येईल यासाठी AI चा वापर करतात. मुलंसुद्धा त्यांना काही अवघड गेलं तर ते AI च्या मार्फत कसं सोपं करून शिकता येईल याचा विचार करण्यासाठी AI चा वापर करतात. जीवशास्त्रात करिअर करण्याकरता खूप वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज किंवा संधी आहेत. त्या एकदा बघा. तुम्हाला त्यातलं नक्की काय करायला आवडेल ह्याचा विचार करा आणि नंतर विचार करा की त्यासाठी आत्ता उद्या मला काय केलं पाहिजे. ऑल द बेस्ट. सारांश. जीवशास्त्रातील कारकिर्दीचे पर्याय: शास्त्रज्ञ, फार्मासिस्ट, शिक्षक. जीवशास्त्राच्या अभिजात शाखा: वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र व सूक्ष्म जीवशास्त्र. नवीन शाखा: न्याय वैद्यकीय विज्ञान म्हणजे फॉरेन्सिक सायन्स, सागरी जीवशास्त्र, मरीन बायोलॉजी, सागरशास्त्र, ओशनोग्राफी, दुग्ध व्यवसाय, डेअरी इंडस्ट्री, खाद्य क्षेत्र, फूड इंडस्ट्री, औषध निर्माणशास्त्र, फार्मसी. 10वी नंतर विषयांचे पर्याय: रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र किंवा गणित, भूगोल किंवा इतर भाषा. 12वी नंतरचे पर्याय: नवीन शिक्षण पद्धती, वेगवेगळी क्षेत्र एकत्र शिकता येतील. जीवशास्त्रातील शिक्षण: BSc, MSc, PhD, B.Pharm, M.Pharm. शैक्षणिक संस्था: IIT, आयसर, IISc. प्रवेश परीक्षा: 11वी व 12वीच्या अभ्यासक्रमावर आधारित. शुल्क: सर्वसाधारणपणे अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाच्या शुल्कापेक्षा कमी. छोटे अभ्यासक्रम: वेगवेगळे डिप्लोमाचे अभ्यासक्रम उपलब्ध. ऑनलाईन अभ्यासक्रम: स्वयं, NPTEL या पोर्टलवर उपलब्ध. जीवशास्त्रात कारकिर्दीसाठी आवश्यक असलेले कौशल्य: संशोधन, सातत्य आणि चिकाटी. औद्योगिक क्षेत्र: संवाद कौशल्य, संघभावना, नेतृत्व. शिक्षक: संवाद कौशल्य आणि संयम. संशोधकाचे काम: अनुत्तरित प्रश्न किंवा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे. तंत्रज्ञांचे काम: वेगवेगळी उपकरणे वापरण्यातील तज्ज्ञ म्हणून काम करणे. बायोटेक्नॉलॉजी उद्योग: अन्न उत्पादन म्हणजे फूड प्रॉडक्ट, उपचारात्मक उत्पादने म्हणजे थेरॉप्टिक प्रॉडक्ट अशी वेगवेगळी उत्पादने तयार करून राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात विकणे. गेल्या 10 वर्षातील बदल: नवीन तंत्रज्ञान पेशींच्या अभ्यासाच्या पातळीवरून रेणूंच्या अभ्यासाच्या पातळीवर पोहोचले आहे. जैविक माहितीचे संकलन व विश्लेषण म्हणजेच बायोइन्फॉर्मॅटिक्स किंवा बायोक्युरेटर ही नवीन क्षेत्र उपलब्ध. भारताबाहेरील संधी: अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, स्वीडन येथे उपलब्ध. अमेरिकेतील विद्यापीठे: स्टॅनफोर्ड, हार्वर्ड, ड्यूक युनिव्हर्सिटी. आव्हाने किंवा अडथळे: संशोधनासाठी घेतलेला जीव वाढत नाही, रसायने उपलब्ध होत नाहीत किंवा निधी उपलब्ध होत नाही. फायदे व तोटे: तोटा: इतर क्षेत्रांच्या तुलनेत वेतन थोडे कमी. फायदा: कामातून मिळणारा आनंद व आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचे समाधान. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स: शिक्षक व विद्यार्थी संकल्पना सोप्या करून समजावून सांगण्यासाठी किंवा घेण्यासाठी AI चा उपयोग करतात.